हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर असंच मजेत राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आज आपण मायक्रमचं हार्ट शेपचं मिरर करणार आहोत. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा इथे मी 2.5 इंचची एक राऊंड शेपची रिंग घेतलेली आहे. आता या रिंगला मी मायक्रमचे 10 कॉर्ड टाकून घेणार आहे. प्रत्येक कॉर्ड ही 4.5 मीटरची घेतलेली आहे. बघा इथे मी पिंक कलरचे 10 कॉर्ड घेतलेले आहेत. आता हे सर्व कॉर्ड मी रिंगला टाकून घेत आहे. बघा इथे मी सर्व कॉर्ड रिंगला टाकून घेतलेले आहेत. आता इथे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे. बघा इथे मी फर्स्ट 4 कॉर्ड घेतलेले आहेत. आता सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे. बघा मी नॉट करून घेतलेली आहे. आता नेक्स्ट 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. अशी सेम प्रोसेस आपण कंटिन्यू पुढे करून घ्यायची आहे. सर्व कॉर्डला आपण सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे. आता आपल्याला फर्स्ट 2 कॉर्ड आणि लास्ट 2 कॉर्ड सोडून द्यायचे आहेत. बघा मी फर्स्ट 2 कॉर्ड सोडून दिलेले आहेत. त्यानंतरचे नेक्स्ट 4 कॉर्ड घेतलेले आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे. पुन्हा आपल्याला अशी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घ्यायची आहे आणि सर्व कॉर्डला नॉट करून घ्यायचे आहेत. आपण फर्स्ट लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. आता सेकंड लाईन पण कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा मी सेकंड लाईन पण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता पुन्हा आपल्याला 2 कॉर्ड सोडून द्यायचे आहेत. फर्स्ट 2 कॉर्ड आणि लास्ट 2 कॉर्ड आणि नेक्स्ट 4 कॉर्ड घेऊन सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. अशी सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू खाली करत जायचं आहे. जोपर्यंत आपली एक नॉट येत नाही तोपर्यंत. प्रत्येक नवीन लाईनला फर्स्ट 2 आणि लास्ट 2 कॉर्ड सोडून द्यायचे आहेत. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेणार आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि एक नॉट एपर्यंत नॉट करून घेतलेले आहेत. आता याचे आपल्याला 2 पार्ट्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतरचे आपल्याला फर्स्ट कॉर्ड घ्यायचे आहे आणि त्या फर्स्ट कॉर्डने आपल्याला मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग करून घेत आहे. पायपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकून घ्यायची आहे म्हणजे आपली पायपिंग चांगल्या प्रकारे पॅक होते. दोन्ही पण साईडने आपल्याला फर्स्ट नंबरची कॉर्ड घ्यायची आहे आणि मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी मिडलपर्यंत पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची आहे. फर्स्ट नंबरची कॉर्ड घ्यायची आहे आणि मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी दुसऱ्या साईडची पण पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपले जी मिडलचे 2 कॉर्ड आहेत ते 2 कॉर्ड घ्यायचे आहेत. त्यामध्ये 3 किंवा 4 मणी घालून घ्यायचे आहेत. बघा मी मणी घालून घेतलेली आहेत. आता त्यानंतरचे आपल्याला फर्स्ट कॉर्ड घ्यायचे आहे आणि त्या फर्स्ट कॉर्डनी बाकी सर्व कॉर्डला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी मणी घालून घेतलेले आहेत. त्यानंतरची फर्स्ट कॉर्ड घेतलेली आहे आणि त्या कॉर्डनी बाकी सर्व कॉर्डला पायपिंग करून घेत आहे. बघा मी शेवटच्या कॉर्डपर्यंत पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता जी आपण शेवटची कॉर्ड आहे पायपिंग केलेली ती कॉर्ड घ्यायची आहे आणि पायपिंगच्या कॉर्डला एकदा वरच्या साईडने टाकून घ्यायची आहे, एकदा खालच्या साईडने टाकून घ्यायची आहे. अशी सेम प्रोसेस कंटिन्यू 3 टाइम्स करून घ्यायची आहे. बघा एकदा वरच्या साईडने कॉर्ड टाकून घ्यायची आहे, एकदा खालच्या साईडने. अशी सेम प्रोसेस कंटिन्यू मी 3 टाइम्स करून घेत आहे. बघा मी सेम प्रोसेस कंटिन्यू 3 टाइम्स करून घेतलेली आहे. आता त्यानंतरची आपल्याला फर्स्ट कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. बघा इथे मी मणी घालून घेतलेला आहे आणि जी आपली पायपिंगची कॉर्ड आहे तीच कॉर्ड घ्यायची आहे आणि मिडलच्या कॉर्डपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. जे आपण मणी घातलेले कॉर्ड आहेत ते कॉर्ड यामध्ये घ्यायचे नाही येतं. जिथून आपण पायपिंग स्टार्ट केली होती त्या पायपिंगच्या कॉर्डपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग इथे कंप्लीट करून घेत आहे.
बघा मी सर्व कॉडला पायपिंग करून घेतलेली आहे. तीच पायपिंगची कॉड आपल्याला घ्यायची आहे आणि पुन्हा रिटर्न सर्व कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी तीच पायपिंगची कॉड रिटर्न घेतलेली आहे. रिटर्न घेऊन बाकी सर्व कॉडला मी सेम प्रोसेसने पायपिंग कंप्लीट करून घेत आहे शेवटच्या कॉडपर्यंत. बघा इथे मी पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. तर जी आपली पायपिंगची शेवटची कॉड आलेली आहे ती कॉड घ्यायची आहे आणि जशी आपण 3 टाईम्स प्रोसेस केली होती सेम प्रोसेस इथे पण 3 टाईम्स करून घ्यायची आहे. एकदा वरच्या साईडनी कॉड टाकून घ्यायची आहे, एकदा खालच्या साईडनी. अशी सेम प्रोसेस आपण कंटिन्यू 3 टाईम्स करून घ्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस कंटिन्यू 3 टाईम्स करून घेतलेली आहे. आता फर्स्ट नंबरची कॉड घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक मनी घालून घ्यायचं आहे. बघा मी मनी घालून घेतलेलं आहे. आता जी आपली पायपिंगची कॉड आहे तीच कॉड घ्यायची आहे, पुन्हा मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा अशी सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू अजून खाली करून घ्यायची आहे. ही आपली सेकंड डिझाईन चालू आहे. अशी आपल्याला टोटल एका साईडनी 4 डिझाईन बनवून घ्यायचे आहेत. दोन्ही पण साईडनी 4-4 डिझाईन बनवून घ्यायचे आहेत. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. बघा इथे मी पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता सेम प्रोसेसने मी दोन्ही पण साईडनी 4-4 डिझाईन बनवून घेणार आहे. बघा सेम प्रोसेसने मी दोन्ही पण साईडनी 4-4 डिझाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपण जी मनी घातलेली कॉड आहे ते 2 कॉड आहे, ते दोन्ही पण कॉड दोन्ही साईडनी एक कॉड घ्यायची आहे आणि त्या कॉडनी बाकी सर्व कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा इथे मी पायपिंग करून घेत आहे. पायपिंग करताना प्रत्येक कॉड ही डबल टाकायची आहे, म्हणजे पायपिंग आपली चांगल्या प्रकारे पॅक होते. शेवटच्या कॉडपर्यंत आपण सेम प्रोसेसने पुढे पायपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता पुन्हा फर्स्ट कॉड घ्यायची आहे. आपण जी पायपिंग केली त्या पायपिंग केलेल्या कॉडपैकी फर्स्ट कॉड घ्यायची आहे आणि त्या फर्स्ट कॉडनी बाकी सर्व कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे. सेम प्रोसेसने पुन्हा शेवटच्या कॉडपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. बघा मी सेकंड पायपिंग पण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडनी करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनी पण आपण सेम प्रोसेसने पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी सेम प्रोसेस दुसऱ्या साईडनी पण कंप्लीट करून घेत आहे आणि सेम प्रोसेसने 2 पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी दोन्ही पण साईडने 2-2 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता जी पायपिंगची कॉड आहे ती कॉड सोडून द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 कॉड घ्यायचे आहेत, त्यामध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. बघा 2-2 कॉड घ्यायचे आहेत, त्यामध्ये एक मणी घालून घ्यायचा आहे. बघा आपण पायपिंगची कॉड सोडून दिलेली आहे आणि आपली फर्स्ट नंबरला पण एक कॉड सुटेल. ती कॉड घ्यायची आणि त्या कॉडने आता आपण बाकी सर्व कॉडला पायपिंग करून घ्यायची. बघा आपण तिथे 4 मणी घातलेले आहेत. आता जी आपली फर्स्ट कॉड आहे एक ती कॉड घ्यायची आहे आणि त्या कॉडनी बाकी सर्व कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे.
बघा मी सेम प्रोसेस पुढे कंप्लीट करून घेणार आहे आणि सेम प्रोसेसने पुढे पायपिंग शेवटच्या कॉर्डपर्यंत पायपिंग कंप्लीट करून घेणार आहे. बघा मी शेवटच्या कॉर्डपर्यंत पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. पुन्हा आपण जी पायपिंग केलेली कॉर्ड आहे त्यापैकी फर्स्ट कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डनी पुन्हा शेवटच्या कॉर्डपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. सेम बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेणार आहे आणि सेम प्रोसेसने एकाखाली एक 3 पायपिंग करून घेणार आहे. बघा इथे 2 पायपिंग करून झालेले आहेत. पुन्हा फर्स्ट कॉर्ड घ्यायची आहे आणि फर्स्ट कॉर्डनी 3rd नंबरची पायपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा इथे मी 3 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची आहे. मणी घालायचे आहेत आणि त्याखाली 3 पायपिंग करून घ्यायचे आहेत. बघा मी सेम प्रोसेस दुसऱ्या साईडने पण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपल्याला बरोबर मिडलचे 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 3 मणी घालून घ्यायचे आहेत. बघा मी मिडलचे बरोबर 2 कॉर्ड घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 3 मणी घालून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपल्याला एकाखाली एक 3 पायपिंग करून घ्यायचे आहेत. जी आपली शेवटची पायपिंगची कॉर्ड आपण सोडली होती तीच कॉर्ड घ्यायची आहे आणि मिडलच्या कॉर्डपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. आपण जे मणी घातलेले 2 कॉर्ड आहेत ते 2 कॉर्ड दोन्ही पार्ट्समध्ये एक एक कॉर्ड घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला एक एक कॉर्ड घ्यायचे आहेत. बघा मी पायपिंग करून घेत आहे आणि मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी एक पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे मिडलपर्यंत. पुन्हा फर्स्ट कॉर्ड घ्यायचे आहे. सेम प्रोसेसने मिडलपर्यंत दोन्ही पण साईडने 3-3 पायपिंग करून घ्यायचे आहेत. जसे आपण वरती 3-3 पायपिंग केल्या होत्या सेम प्रोसेसने इथे पण दोन्ही पण साईडने 3-3 पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी दोन्ही पण साईडने 3-3 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. जसे आपण तो वरती मणी घातले होते सेम प्रोसेसने आपल्याला इथे पण मणी घालून घ्यायचे आहेत 2-2 कॉर्डमध्ये आणि पुन्हा खाली 3-3 पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी मणी घालून घेत आहे. बघा मी सर्व मणी घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला फर्स्ट कॉर्ड घ्यायची आहे आणि फर्स्ट कॉर्डनी मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. बघा मी ते फर्स्ट पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. पुन्हा फर्स्ट कॉर्ड घ्यायची आहे आणि सेकंड पायपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. सेम प्रोसेसने आपण पुन्हा दोन्ही पण साईडनी मणी घालायचे आहेत आणि त्याखाली 3-3 पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंप्लीट करून घेतलेली आहे आणि दोन्ही पण साईडने 3-3 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्या हार्ट शेपची एक रिंग घ्यायची आहे. तुम्ही ज्या साईजचा मिरर घेणार आहात त्याच साईजची रिंग पण घ्यायची आहे. बघा इथे मी रिंग घेतलेली आहे. आता इथे आपल्याला रिंग पॅक करून घ्यायची आहे. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. रिंग पॅक करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकून घ्यायची आहे म्हणजे आपली रिंग चांगल्या प्रकारे पॅक होते. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे.
बघा मी सेम प्रोसेसने पूर्ण रिंग पॅक करून घेणार आहे. बघा इथे मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. तर पुन्हा इथं आपल्याला अजून एक रिंग घ्यायची आहे सेम साईजची. बघा मी अजून एक रिंग घेतलेली आहे. ती आपल्याला आता खालच्या साईडनी पॅक करून घ्यायची आहे. बघा आपण जी रिंग पॅक केलेली आहे ती मी अशी वरती करून दिलेली आहे. आता दुसरी नवीन जी रिंग आहे ती आपण खालच्या साईडनी पॅक करून घ्यायची आहे. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. जशी आपण वरती रिंग पॅक केली सेम प्रोसेसने इथे पण रिंग पॅक करून घ्यायची आहे. रिंग पॅक करताना प्रत्येक कॉडी डबल टाकून घ्यायची आहे. फक्त रिंग पॅक करताना दोन्ही रिंगमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे, थोडासा गॅप ठेवायचा आहे. पूर्ण रिंग एकमेकाला चिटकून घ्यायचे नाही येतं. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. बघा इथे कसं मी कॉडमध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे, दोन्ही रिंगच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. तसं अंतर ठेवायचं आहे आणि पूर्ण रिंग पॅक करून घ्यायची आहे. बघा मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता तेच कॉड आपण पुन्हा खाली घ्यायचे आहेत आणि तीच रिंग खालच्या साईडनी पण पॅक करून घ्यायची आहे. बघा वरची रिंग आपण वरती आहे तशीच आहे. जे आपण आता 2 नंबरला रिंग पॅक केली तीच रिंग आपण खालच्या साईडनी पण पॅक करून घ्यायची आहे. सेम प्रोसेसने रिंग पॅक करायची आहे. रिंग पॅक करताना प्रत्येक कॉडी डबल टाकून घ्यायची आहे. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. इथे रिंग पॅक करताना प्रत्येक कॉड अशी पूर्ण टाईट करून घ्यायची आहे. कॉड ढिल्ले ठेवायचे नाही येतं. बघा मी कॉड एकदम टाईट करून घेत आहे आणि रिंग पॅक करून घेत आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेणार आहे आणि सेम प्रोसेसने पूर्ण रिंग पॅक करून घेणार आहे. बघा इथे मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला मिरर घ्यायचा आहे. बघा अशा दोन्ही रिंगच्या मध्ये बरोबर मिरर ठेवून घ्यायचा आहे आणि मिररच्या साईडचा एक छोटासा आपला जो पेपर असतो न्यूजपेपर तो मी कट करून घेणार आहे आणि मिररवरती ठेवून घेणार आहे. म्हणजे आपण रिंग पॅक करताना मिररला आपल्या टिचऱ्या वगैरे पडू नयेत, त्यामुळे सेफ राहावा त्यामुळे. बघा मी पेपर ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला वरची रिंग पॅक करून घ्यायची आहे. बघा जशी आपण रेग्युलर रिंग पॅक करतो सेम प्रोसेसने करायची आहे. फक्त पॅक टाईट आवळून घ्यायचे आहेत कॉड. कॉड ढिल्ले ठेवायचे नाही आहेत, म्हणजे आपला मिरर बरोबर दोन्ही रिंगच्या मध्ये पूर्णपणे सेट होईल. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. आपली रिंग पूर्णपणे पॅक करून झाली की न्यूजपेपर आपण काढून टाकायचा आहे. सेम प्रोसेसने पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. बघा इथे मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता बघा इथे मी एक ब्ल्यू कलरची कॉड घेतलेली आहे 1 मीटरची. बघा ती कॉड मी अशी रिंगच्या आतून टाकून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत. बघा मी सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे. बघा मी सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे. जेवढी आपली रिंग शिल्लक आहे तिथपर्यंत आपल्याला दोन्ही पण साईडनी नॉट करून घ्यायचे आहेत. दोन्ही पण साईडने आपली जेवढी रिंग शिल्लक आहे त्या पूर्ण रिंगला आपल्याला सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत आणि शिल्लक कॉड कट करून बॅक साईडला चिटकवून द्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस दोन्ही पण साईडची रिंगला करून घेत आहे आणि सेम प्रोसेसने दोन्ही पण साईडने नॉट करून घेणार आहे. बघा मी सेम प्रोसेस दोन्ही पण साईडनी कंप्लीट करून घेतलेली आहे. दोन्ही पण साईडने नॉट करून घेतलेले आहेत आणि शिल्लक कॉड कट करून बॅक साईडला चिटकवून दिलेली आहे. बघा आता आपली जी पिंक कलरची कॉड आहे त्याची मी 2 पार्ट्स केलेले आहेत आणि त्यातील फर्स्ट नंबरची कॉड घेतलेली आहे आणि त्या कॉडनी मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे.
बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. मिडलपर्यंत बरोबर पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी एक फर्स्ट पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडची पायपिंग करून घेत आहे. अशा सेम प्रोसेसने आपण दोन्ही पण साईडनी 2-2 पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी दोन्ही पण साईडनी 2-2 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता बरोबर मिडलचे 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 4 मणी घालून घ्यायचे आहेत. आणि मणी घातल्यानंतर जी फर्स्ट कॉर्ड असेल ती कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डनी बाकी सर्व कॉर्डला पायपिंग करून घ्यायची आहे. जसं आपण वरती पार्ट्स बनवला होता, दोन्ही पण साईडनी 4-4 डिझाईन बनवून घेतल्या होत्या, सेम पार्ट आपण इथे पण बनवून घ्यायचं आहे. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. बघा इथे मी पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपली जी शेवटची कॉर्ड आहे पायपिंगमधील ती कॉर्ड घ्यायची आहे आणि पायपिंगच्या कॉर्डला एकदा वरच्या साईडनी टाकून घ्यायची आहे, एकदा खालच्या साईडनी. अशी सेम प्रोसेस कंटिन्यू 3 टाइम्स करून घ्यायची आहे. एकदा वरच्या साईडनी कॉर्ड टाकून घ्यायची, एकदा खालच्या साईडनी. बघा सेम प्रोसेस मी कंटिन्यू 3 टाइम्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला त्यानंतरची फर्स्ट कॉर्ड घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. बघा मी मणी घालून घेतलेला आहे. आता पुन्हा आपली जी पायपिंगची कॉर्ड आहे तीच कॉर्ड घ्यायची आहे आणि मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. जिथून आपण पायपिंग स्टार्ट केली होती त्या कॉर्डपर्यंत आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेणार आहे आणि पायपिंग कंप्लीट करून घेणार आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता पुन्हा आपली पायपिंगची जी कॉर्ड आहे तीच कॉर्ड घ्यायची आहे आणि रिटर्न पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी तीच कॉर्ड घेतलेली आहे. पुन्हा सेम प्रोसेसने सर्व कॉर्डला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे आपली एक डिझाईन पूर्ण झालेली आहे. असे आपल्याला टोटल 4 डिझाईन बनवून घ्यायचे आहेत. दोन्ही पण साईडनी 4-4 डिझाईन बनवून घ्यायचे आहेत. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता पुन्हा आपल्याला इथे 3 टाइम्स सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. एकदा वरच्या साईडनी कॉर्ड टाकून घ्यायची आहे, एकदा खालच्या साईडनी. अशी सेम प्रोसेस 3 टाइम्स करून घ्यायची आहे. बघा मी सेम प्रोसेस 3 टाइम्स करून घेतलेली आहे. आता एक मणी घालून पण घेतलेला आहे. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेसने पायपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी पायपिंग कंप्लीट करून घेत आहे. बघा आपल्याला अशी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घ्यायची आहे आणि दोन्ही पण साईडने आपल्याला 4-4 डिझाईन कंप्लीट करून घ्यायचे आहेत. इथे आपल्या 2 डिझाईन कंप्लीट झालेल्या आहेत. दोन्ही पण साईडने आपल्याला 4-4 डिझाईन कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि दोन्ही पण साईडनी 4-4 डिझाईन बनवून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याबरोबर मिडलची कॉर्ड घ्यायची आहे. मिडलच्या कॉर्डनी बाकी सर्व कॉर्डला पायपिंग करून घ्यायची आहे. जे आपण मणी घातलेले 2 कॉर्ड आहेत ते 2 कॉर्ड दोन्ही पार्ट्समध्ये एक एक कॉर्ड घ्यायचे आहे. दोन्ही पण साईडनी 2-2 पायपिंग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. बघा मी दोन्ही पण साईडनी 2-2 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला बरोबर मिडलचे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. बघा इथे मी 4 कॉर्ड घेतलेले आहेत. आता सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे. बघा इथे मी नॉट करून घेतलेली आहे. आता आपल्याला नॉटमधले 2 कॉर्ड आणि नवीन 2 कॉर्ड असे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे.
अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू करत जायचं आहे. नॉटमध्ये 2 कॉर्ड घ्यायचे आणि नवीन 2 कॉर्ड घ्यायचे. असे 4 कॉर्ड घेऊन सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. बघा दुसऱ्या साईडनी पण मी सेम प्रोसेस करत आहे. फर्स्ट नॉट केली आहे आपण, त्या नॉटमधले 2 आणि नवीन 2 कॉर्ड असे 4 कॉर्ड घेतलेले आहेत आणि नॉट करून घेत आहे. बघा आता आपले सेकंड लाईनला 2 नॉट आले आहेत. आता दोन्ही पण नॉटमध्ये 2-2 कॉर्ड घ्यायचे आणि मिडलला एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. अशी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घ्यायची आहे आणि सर्व कॉर्ड होईपर्यंत नॉट करून घ्यायचे आहेत. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेत आहे आणि नॉट करून घेत आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहेत आणि सर्व कॉर्डला नॉट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला 4 इंचची एक रिंग घ्यायची आहे आणि रिंग पॅक करून घ्यायची आहे. रिंग पॅक करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकून घ्यायची आहे, म्हणजे रिंग आहे ती आपली चांगल्या प्रकारे पॅक होते. बघा इथे मी रिंग पॅक करून घेत आहे. रिंग पॅक करताना एकदम टाईट रिंग पॅक करून घ्यायची आहे, ढिल्ली ठेवायची नाही आहे. कॉर्ड एकदम चांगल्या प्रकारे पॅक करून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेसने मी पूर्ण रिंग पॅक करून घेणार आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता इथे मी पिंक कलरचे 10 कॉर्ड घेतलेले आहेत 1-1 मीटरचे आणि ब्ल्यू कलरचे 4 कॉर्ड. आता हे सर्व कॉर्ड मी रिंगला टाकून घेणार आहे. ब्ल्यू कलरचे कॉर्ड मिडलला टाकणार आहे आणि पिंक कलरचे दोन्ही पण साईडने. बघा अशा प्रोसेसने मी सर्व कॉर्ड रिंगला टाकून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला 4-4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. बघा मी ब्ल्यू कलरचे 4 कॉर्ड घेतलेले आहेत आणि नॉट करून घेत आहे. आता नेक्स्ट 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घ्यायची आहे. 4-4 कॉर्ड घेऊन सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. बघा मी सेम प्रोसेस पूर्ण रिंगला करून घेतलेली आहे. आता आपल्याला दोन्ही पण नॉटमध्ये 2-2 कॉर्ड घ्यायचे आहेत, म्हणजे 4 कॉर्ड घ्यायचे. त्यातील मिडलच्या 2 कॉर्डमध्ये एक मणी घालायचा आहे आणि त्याखाली एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. बघा आपण जे वरती नॉट केले आहे ते 2 नॉट घ्यायचे आहेत. दोन्ही पण नॉटमधले 2-2 कॉर्ड असे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत. त्यातील मिडलचे 2 कॉर्डमध्ये एक मणी घालायचा आहे आणि त्याखाली एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. पुन्हा अशी सेम प्रोसेस आपण कंटिन्यू पूर्ण रिंगला करायची आहे. तुम्ही मणी मागच्या साईडने नाही घातले तरी पण चालतील, फक्त समोरच्या साईडनेच मणी घाला. बॅक साईडने मणी नाही घातले तरी पण चालतील. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेणार आहे. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस खाली कंटिन्यू करत जायचं आहे. फक्त आता इथे आपल्याला मणी घालायचे नाही येतं, फक्त नॉट करत जायचं आहे. दोन्ही पण नॉटमध्ये 2-2 कॉर्ड असे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. तुम्हाला किती हाईटची बास्केट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हाईटला कमी जास्त करू शकता. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करत जात आहे आणि एक बास्केट बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने हाईटला कमी जास्त करू शकता. बघा मी एक बास्केट बनवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक 3 इंच एक रिंग घ्यायची आहे आणि रिंग पॅक करून घ्यायची आहे. बघा मी रिंग घेतलेली आहे. आता इथे मी रिंग पॅक करून घेत आहे. जशी आपण रेग्युलर रिंग पॅक करतो सेम प्रोसेसने रिंग पॅक करायची आहे. रिंग पॅक करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकून घ्यायची आहे, म्हणजे रिंग आहे आपली ती चांगल्या प्रकारे पॅक होते. बघा रिंग पॅक करताना कॉर्ड आपल्याला चांगले टाईट करून घ्यायचे आहे, ढिल्ले ठेवायचे नाही आहेत. बघा मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेणार आहे आणि सेम प्रोसेसने पूर्ण रिंग पॅक करून घेणार आहे. बघा इथे मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता हे सर्व कॉर्ड आपल्याला एकत्र पकडायचे आहेत आणि त्यातीलच एक जी लांब कॉर्ड असेल ती कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डने आपल्याशी राऊंड शेपमध्ये टाकत जायचे आहे. बघा मी कॉर्ड अशी राऊंड शेपमध्ये टाकत आहे आणि शेवटी ती कॉर्ड आपल्याला एक छोटीशी गाठ मारून घ्यायची आहे आणि कट करून चिटकवून द्यायची आहे,
म्हणजे आपले सर्व कॉर्ड चांगल्या प्रकारे पॅक होतील. बघा मी कॉर्ड कट करून चिटकवून दिलेली आहेत. आता आपले जे खाली शिल्लक कॉर्ड आहेत ते कट करायचे आहेत, नंतर लटकन लावून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला मिरर रेडी होईल. बघा मी लटकन लावून घेतलेली आहेत. आता आपली जी वरची रिंग आहे ती रिंग पॅक करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा इथे मी ब्ल्यू कलरची 1 मीटरची कॉर्ड घेतलेली आहे. आता त्या कॉर्डने मी रिंग पॅक करून घेत आहे. बघा खूप सोपी आहे रिंग पॅक करायला. बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. सेम प्रोसेसने मी पूर्ण रिंग पॅक करून घेणार आहे आणि शेवटी आपली जी शिल्लक कॉर्ड आहे ती कट करून बॅक साईडला चिटकवून देणार आहे, म्हणजे आता आपला मिरर पूर्णपणे रेडी होईल. बघा इथे आपला मिरर पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर दिसत आहे. बघा इथे पूर्णपणे आपला मिरर रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.